मंडळी वेलकम टू नवले ब्रिज। हा असा ब्रिज आहे जिथं कळत नाही की इथं चूक लोकांची आहे का रस्त्याची। काही कसली पद्धत आहे, कुठं पण गाडी अडवायची असतात काय येतील का दमानी? अरे ये समोर ये बाबा, तू पण जीवासाठीच की रे। तुला काय करायचं सांग तरी। हा अरे तुला तुला काय करायचं सांग। दुसरं काय आणि आपण अशा पद्धतीने एक छान एक ऑमलेट बनवूया। माझी जी रेसिपी आहे ती हाय कॅलरीज मध्ये आहे, जी आपण वेट गेन मध्ये म्हणू शकतो। पण सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग। कशा आहेत तुम्ही सगळे? सो आजचा ब्लॉग आधी आपण जाणार आहेत आता कॉलेजला, कारण कॉलेजमध्ये आपल्याला सबमिट करायचे असाइनमेंट्स जे एक दोन राहिले होते। सो लवकरात लवकर सबमिट करू आणि देऊयात लवकर। ओके, सो चालू करूयात आजचा ब्लॉग। आपण आता काढायला जाऊ लवकरात लवकर प्रिंट। आपण जाऊयात आता असाइनमेंट द्यायला। शिक्षक नाही आहेत 3 दिवसापासून सलग, सर पण नाहीये, मॅडम पण नाही, असाइनमेंट्स कोणाला देवती पण कळत नाही। काही कसली पद्धत आहे, कुठं पण गाडी अडवायची असतात काय। मंडळी वेलकम टू नवले ब्रिज। हा असा ब्रिज आहे जिथं कळत नाही की इथं चूक लोकांची आहे का रस्त्याची। आपण आता थोडं सॅलड घेऊ, जरा गाजर मटकी बिटकी घेऊ आता जरा थोडस, कारण आता इच्छा नाही। आता आपण ते सकाळची मॉर्निंग ड्रिंक बनवली नाही, आपण आता काहीतरी पेरू घेऊ, मटकी घेऊ, सॅलड बनवू आणि खाऊ। कसं आहे? 25 रुपये पॅकेट आहे। 25 ला आहे का? एक द्या आणि पेरू 20 रुपये पाव, 30 4 किलो आहे। मस्त पेरू मटकी बिटकी घेतली। आपला आजचा राईड कम्प्लीट। आज जिम बंद आहे, आज आपण जिमला जाऊ शकत नाही, कारण काहीतरी इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे। जिम तसं पण बंदच आहे। सो आता सॅटर्डे संडे करेक्ट मंडे को ही तेरा भाई जिम जाएगा। आणि हेच आपलं आजचं जेवण आहे। आता आपण चाललोय सॅलड बनवायला। आपण जे आता बनवणार आहे ते आता 3 अंडे येतं। सो आपण 3 एगचं ऑमलेट बनवणार आहे। आणि आपण अशा पद्धतीने एक छान एक ऑमलेट बनवूया आणि मस्त ऑमलेट बनवून तुमची रेसिपी एग स्टाईलची कशी आहे ते सांगा। आणि एक गोष्ट सांगतो, मी जसं एग स्टाईल बनवतोय ऑमलेट ते कोणाला येत नाही, फक्त मला रेसिपी माहिती आहे। आणि हे जे तुम्ही बघताय ना रेसिपी, हे रेसिपी नाहीये, हे एक नॉर्मल ऑमलेट आहे। सो माझी जी रेसिपी आहे ती हाय कॅलरीज मध्ये आहे, जे आपण वेट गेन मध्ये म्हणू शकतो। पण आता सध्या मी लय वेट लॉसवर आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला रेसिपी शेअर नाही करू शकत। मंडळी ही डाएट नाहीये किंवा मी काय डाएट खराब करत नाहीये, हे एक मनाची शांती आहे। माहिती थोडंसं शुगर आहे, पण ठीक आहे। स्टार्टिंगला इतकं पण उडी मारायची नसती, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं। मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं, पहिल्या ब्लॉगमध्येच म्हणलं होतं की जास्त उड्या मारायच्या नाही, तेवढी जप घ्यायची नाही, आपल्याला थोडं चालू करायचं। ओके, सो मी ही गोष्ट लपू शकलो असतो तुम्हाला, पण मी लपवली नाही। आपण आता सध्या नवीन कोणता फ्लेवर आली नाही फिरला, पिना कोलाडा म्हणून, सो आपण ते ट्राय करतोय। पण मंडे पासून आपण जिमला जायचं मात्र। येतील का दमानी? अरे ये समोर ये बाबा, तू पण जीवासाठीच की रे। अरे बरं इतकं तू ये, तुला काय करायचं सांग तरी। हा अरे तुला तुला काय करायचं सांग। ज्यूस प्यायचं, कोणता ज्यूस प्यायचं सांग। हा कोणता प्यायचं सांग, असं प्यायचं सांग। बदाम शेक पितो का काजू शेक पितो? स्कूलला जातो का नाही? कलर कुठून केलास हे?
थांबा बरं 1 मिनिट बघू द्या. ही दरवाजा लागत नाही बघा. हे अडकलाय. अडकलं होतं 4थ्या मजल्यावर. हा चलो. ओके तर मंडळी चला मी आता आलोय रूमवरती आणि आता आपण ब्लॉग एंड करूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर. ओके. आणि 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 मला पण जरा थोडंसं सांगा की तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला असं काय अपेक्षित आहे की मी कसे व्लॉग्स बनवावं किंवा मी काय करावं, असं तुम्ही पण मला काहीतरी सांगा. आपण त्याच्यावरती थोडंसं वर्क करू, थोडंसं बघूयात आपल्याकडनं होऊ शकते का आणि आपण करूयात. ओके. सो आजचा व्लॉग आपण एंड करूयात. टेक केअर. भेटूत आपण असंच एक चांगल्याशा पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.